तो कसे आहे मित्रांनो, मी एकदम बरी आहे आणि मी पहिले सांगून देते माझी मराठी इतकी चांगली नाही आहे, तर मध्ये मध्ये ना मी हिंदीमध्ये बोलू शकते. ओके. आणि आज मी ना एक व्हिडिओ मतलब शॉर्ट व्हिडिओ अपलोड केला आहे आणि त्यात मी असं सांगितलं आहे की महत्त्वाचं हे नाही आहे की तुमच्यासोबत कोण उभा आहे किंवा कोण आहे. महत्त्वाचं हे आहे की तुम्ही स्वतःसाठी स्वतः उभे आहे का. स्वतःला प्रश्न करा. आहे काहीतरी आपली सिच्युएशन अशी येते की आपल्याला तेव्हा वाटतं की कोणीच नाही आहे माझ्याबरोबर, कोणीच नाही आहे. आणि तुम्हाला मी असं सांगू पण शकते की तुम्हाला सुसायडल थॉट्स पण येईल. कारण की जेव्हा आपले खूप खराब दिवस असतात ना, तेव्हा आपल्याला कोणीच नाही समजत, सुद्धा आपले आई पप्पा समजत नाही. मतलब वो भी नहीं समझेंगे उस पर्टिकुलर टाइम के लिए. तर त्यावेळी ना तुम्हाला तुमच्यासोबतच उभं राहायचं आहे. आणि एक लक्षात घ्या, तुमच्यासोबत ना तुमचे स्वप्न असतात. आपण हिंदीमध्ये म्हणतो ना, जुनून असतो. तुमच्यासोबत तुमचा पॉझिटिव्ह माइंडसेट आहे. तुमच्यासोबत कोणीतरी असेल ना, तुमचे माझ्या म्हणजे जीवनात ना माझी मुलगी आहे माझ्यासोबत. आणि मी आता अशी जागेवर आली ना की जिथे मला माहिती नाही की माझं भविष्य होणार काय आहे. पहिले माझं गळ्यात मंगळसूत्र असायचं, कुंकू असायचं, पण आता नाही आहे. आणि ही गोष्ट मी ॲक्सेप्ट केली आहे की हो बाबा, आपल्यासोबत ना कोणीच नाही आहे. पण हो, माझ्यासोबत मी स्वतःच आहे, माझी मुलगी आहे. एक मी व्हिडिओ बघितला होता, एक बाई असते, म्हणजे तुम्ही असं विचार करा की इथे कोणीतरी उभा आहे आणि मी त्याचा हात पकडते. ओके. हात पकडते आणि तो हात मला नंतर माहिती पडलं की तो आहेच नाही, तो आहेच नाही. तर मी काय रडणार किंवा जीव देणार, काय करणार. म्हणून म्हणते, खराब वेळ आली ना तर स्वतःसाठी स्वतः उभे राहा. या जगात ना कोणीच तुमच्यासोबत उभं राहणार नाही. आणि तुम्ही सुद्धा कोणावर खराब वेळ आली ना, तुम्ही पण म्हणजे आपण म्हणतो की हो आपण उभे असतो, उभे आहे, पण खरं तरी आपल्यासाठी आणि आपण कोणासाठी उभं नाही राहत यार. ज्याच्यावर बीतते ना त्यालाच माहिती आहे की काय मनात होतंय, काय तोडफोड झाली आहे मनात. आणि आपण ना त्यावेळी कोणाला सांगू पण शकत नाही, कारण की माणूस ना खूप म्हणजे आपण म्हणतो ना उपहास करत जातो. म्हणून म्हणते, स्वतःसाठी स्वतः उभे राहा, कोणाची वाटच बघू नका. हो, फायनान्शियली तुम्ही पहिले जर काही वेळ आली, ओके, फायनान्शियल जी वेळ असते ना, म्हणजे पहिली जी वेळ असते की तुम्हाला आता माहिती पडलंय की कोणीच आपल्यासोबत नाही आहे, कुठून तरी तुम्हाला ना स्वतःसाठी उभे राहावं लागत असेल. मतलब आपको कहीं से तो स्टार्ट करना पड़ेगा ना कि आप अपने लिए खड़े हो. कोई आपको हमेशा पैसे तो लाके नहीं देगा. आपको फायनान्शियल स्टेबिलिटी पण पाहिजे तुम्हाला. तर लवकर म्हणजे उशिरा का होईना, पण तुम्हाला हे समजायलाच हवं की तुमच्या सोबत तुमचे स्वप्न असतात, तुमची जुनून असतो, तुमचा पॉझिटिव्ह माइंडसेट आहे, ह्याच्यावर तुम्ही काम करा. आणि सोडून द्या लोक काय बोलता काय नाही बोलता. कारण की लोक आहे ना, तुम्हाला आपण म्हणतो ना की घोडे पे भी नहीं चलने देंगे और पैदल भी नहीं चलने देंगे. आणि जे लोक ना तुम्ही काही सुरुवात करता ना, तेच पहिले जे आपले लोक असतात ना तेच हसतात, पण त्यांच्याकडे लक्षच देऊ नका, हसू द्या. आणि जेव्हा तुम्ही सक्सेस होणार ना, तेव्हा ते तुमच्यासाठी ना ताली वाजवणार.